इराण आणि इस्रायलचं युद्ध हे अतिशय क्रूर आणि अमानवीय चेहरा धारण करताना दिसतंय. मी असं का म्हणतोय, तर इराणनं तेल अवीव शहरावर म्हणजे इस्रायलच्या राजधानीवर 100 देशांनी बॅन केलेला क्लस्टर बॉम्ब टाकलाय. आता हा क्लस्टर बॉम्ब काय आहे किंवा त्याला 100 देशांनी बॅन का केलं किंवा त्याला क्रूर किंवा अमानवीय का म्हटलं जातं, ही गोष्ट मी तुम्हाला सांगणारच आहे. या गोष्टीला एक जिओ पॉलिटिकल अँगल सुद्धा आहे. काय आहे तो जिओ पॉलिटिकल अँगल? तर इराणकडे हा क्लस्टर बॉम्ब बनवण्याचं तंत्रज्ञान नाहीये किंवा इराणचं तंत्रज्ञान हे तेवढं विकसित झालेलं नाहीये. मग प्रश्न असा निर्माण होतो की इराणला हे तंत्रज्ञान नेमकं दिलं कुणी आणि त्याचे जिओ पॉलिटिकल अँगल काय आहेत, या गोष्टीची चर्चा पण आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर इराणनं क्लस्टर बॉम्ब वापरून योग्य केलं की अयोग्य केलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर 2 दिवसापूर्वी इराणनं इस्रायलची राजधानी असलेल्या तेल अवीव शहरावर क्लस्टर बॉम्ब टाकला. आता त्यामुळं सगळ्या राजकीय वर्तुळात या गोष्टीची चर्चा व्हायला लागली आणि या युद्धाचा एक्सलेटर अधिक दाबला गेलाय असं सगळ्यांना वाटायला लागलं. त्याचं कारण म्हणजे हा क्लस्टर बॉम्ब अतिशय अमानवी आणि अतिशय क्रूर मानला जातो. पण आधी क्लस्टर बॉम्ब काय असतो ते समजून घेऊ. तर क्लस्टर बॉम्ब हा नॉर्मल मिसाईल मधूनच फायर केला जातो. म्हणजे नॉर्मल मिसाईल ही हवेत उडते आणि त्यामध्ये छोटे छोटे 2-2, 2.5 किलोचे बॉम्ब हे ठेवलेले असतात आणि ज्यावेळी मिसाईल ही त्याच्या टार्गेटच्या जवळपास 7-8 किलोमीटर जवळ येते त्यावेळी मिसाईलचं समोरचं तोंड हे उघडलं जातं आणि त्यातून 20 ते 40 म्हणजे काही काही मध्ये 50-50 क्लस्टर बॉम्ब सुद्धा ठेवलेले असतात आणि हे छोटे छोटे 2-2, 2.5 किलोचे बॉम्ब हे 7 ते 8 किलोमीटर परिघामध्ये पसरले जातात आणि ते तेवढ्या एरियाला डॅमेज करतात. आता एअर डिफेन्स सिस्टीमसाठी सुद्धा हे बॉम्ब हवेत नष्ट करणं हे जवळपास अशक्य असतं, कारण की हे बॉम्ब ही संख्येने जास्त असतात आणि साईजनं छोटे असतात. आता एअर डिफेन्स सिस्टीमच्या 2-4 मिसाईलनी जरी यातले 4-5 बॉम्ब नष्ट केले तरी काही ना काही बॉम्ब हे जमिनीवर पडतात आणि ते बॉम्ब जमिनीवर पडल्यानंतर ते काही ना काही डॅमेज करतात. आता 7-8 किलोमीटरचा परिघ म्हणल्यानंतर बऱ्याचदा हे बॉम्ब सिव्हिलियन एरियाज मध्येच पडतात, कारण की कोणत्याही देशाची जी मिलिटरी साईट असते ती 8-10 किलोमीटरची काही नसते. त्यामुळे या मिसाईल मुळे सिव्हिलियन टार्गेटला डॅमेज होणं हे क्रमप्राप्त आहे. आता सिव्हिलियन एरियाज मध्ये डॅमेज होणार ही झाली याची एक बाजू, पण यातली अजून दुसरी आणि अधिक क्रूर बाजू आहे आणि त्यामुळे 100 देशांनी या बॉम्बवर बंदी घातलेली आहे. तर ती बाजू काय? तर हे बॉम्ब ज्यावेळी खाली जमिनीवर पडतात तर यातले काही बॉम्ब फुटतात, पण काही बॉम्ब हे फुटत नाहीत आणि ते तसेच जमिनीवर पडून राहतात किंवा मातीमध्ये दबल्या जातात. आणि ज्यावेळी खेळताना लहान मुलं या बॉम्बच्या संपर्कात येतात किंवा काही जनावरं त्याच्यावर पाय ठेवतात किंवा काही कन्स्ट्रक्शनचं काम चालू असतं त्यावेळी हे बॉम्ब लोकांच्या संपर्कात येतात आणि त्यावेळी त्याचा ब्लास्ट होतो. म्हणजे युद्ध संपल्यानंतर अनेक वर्षांनी सुद्धा हे बॉम्ब डॅमेज करत राहतात. त्यामुळे जगातल्या 100 पेक्षाही जास्त लोकांनी या क्लस्टर बॉम्बच्या वापरावर बंदी घातलेली आहे किंवा त्यांनी तसा करार केलेला आहे. आता ही क्रूरता असून सुद्धा इराण असेल, इस्रायल असेल किंवा अमेरिका असेल या तिन्ही देशांनी या करारावर सह्या केलेल्या नाहीयेत. म्हणजे ते तो क्लस्टर बॉम्ब अजूनही वापरतायत. आणि विशेष म्हणजे युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये अमेरिकेनं युक्रेनला हे बॉम्ब सोपवलेले आहेत आणि युक्रेननं त्याचा वापर रशियाच्या सिव्हिलियन एरियाजवर केलेला आहे. त्यामुळे हे शक्तिशाली देश त्यांच्या शक्तीचा वापर कसा अमानवी पद्धतीने करतात हे यावरून दिसून आलं. आता हे झालं क्लस्टर बॉम्ब बद्दल, पण या गोष्टीचा एक जिओ पॉलिटिकल अँगल आहे जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला आणि तो जिओ पॉलिटिकल अँगल म्हणजे इराणची हा क्लस्टर बॉम्ब बनवण्याची क्षमता नाहीये किंवा त्यांच्याकडे त्या दर्जाचं तंत्रज्ञान उपलब्ध नाहीये. त्यामुळं इराणला हे तंत्रज्ञान कुणीतरी दिलंय किंवा इराणला रेडीमेड बॉम्ब हे कुणीतरी पुरवलेले आहेत. आता या जिओ पॉलिटिकल कंडिशनचा विचार करता इराणला फक्त 2च देश हा क्लस्टर बॉम्ब पुरवू शकतात. त्यामध्ये एक आहे चायना आणि दुसरा आहे रशिया. आता अमेरिकन इंटेलिजन्स एजन्सीच्या अंदाजानुसार किंवा त्यांना जे इनपुट मिळाले त्यानुसार रशियानं हे तंत्रज्ञान किंवा रेडीमेड बॉम्ब हे इराणला दिलेले आहेत असं दिसतंय. त्यामुळे आपण या संपूर्ण गोष्टीचा जर विचार केला तर या क्लस्टर बॉम्ब सारखंच आंतरराष्ट्रीय राजकारण सुद्धा किती क्रूर आणि अमानवी होत गेलंय
हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आपल्या शत्रू राष्ट्राला किंवा ज्या राष्ट्रांसोबत आपले संबंध वाईट आहेत किंवा जे आपले रायव्हल्स आहेत त्यांना नामोहरम करण्यासाठी किंवा डॅमेज करण्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारण हे या क्लस्टर बॉम्ब सारखंच किती अमानवी आणि क्रूर झालंय हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे अमेरिकेनं रशियाच्या विरोधात वापरण्यासाठी युक्रेनला क्लस्टर बॉम्ब देणं आणि युक्रेननं त्याचा मारा करणं आणि त्याचा बदला म्हणून रशियानं इराणला ते बॉम्ब देणं आणि त्याचा इस्रायलवर मारा करणं, या दोन्ही गोष्टी अतिशय क्रूर आहेत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचं जे क्रूर अंग आहे किंवा अमानवी अंग आहे ते अमानवी अंग दाखवणारे या दोन्ही गोष्टी आहेत. आता या सगळ्या विश्लेषणाबद्दल किंवा माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगाच. पण इराणनं हा बॉम्ब वापरून योग्य केलं की अयोग्य केलं याबद्दल तुम्हाला जे वाटतं ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.